ऑक्टोपॅड अशा पद्धतीने शिकायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने ऑक्टोपॅड कसा वाजवला जातो हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. ऑक्टोपॅड वादकाचा प्रवास कसा असतो आणि त्याच्या मागचे जे काय कष्ट असते ते कशा पद्धतीचे असते किंवा जे काम असते ते मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. आपल्या कामाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरघोस असा प्रतिसाद द्या. तर चला तर बघूया. व्हिडिओच्या या भागात आपल्याला ऑक्टोपॅड कोणकोणत्या कंपनीचे आहेत हे सांगणार आहे मी आपल्याला. तर सर्वप्रथम रोलँड कंपनी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच. त्याच पद्धतीनं जी ट्रेंडिंग मध्ये म्हणजे की लोकांना आवडणारे ज्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची नावं मी आपल्याला सांगत आहे मित्रांनो. तर त्या कंपन्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करून स्वतःचं एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट बनवलं. त्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये सर्वात जगप्रसिद्ध असणारी जी कंपनी आहे ती मित्रांनो रोलँड कंपनी आहे. त्याच्यानंतर जी दुसरी कंपनी आहे ती मित्रांनो रोलँड नंतरची ती आहे यामाहा कंपनी. आणि त्याच्यानंतरची जी कंपनी आहे मित्रांनो ती आहे एलएसएस कंपनी. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला भरपूर अशा पद्धतीनं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ऑक्टोपॅड जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. एम स्टुडिओ असेल. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं रोलँड कंपनीचे 3 पॅड आहेत त्यांची नावं आणि त्यांचे जे लॉन्चिंग डेट आहेत ते मी आपल्याला सांगितले होते. तशाच पद्धतीनं रोलँड कंपनीने आपल्या समोर सॅम्पलर जे आहेत ते पण सादर केले होते. रोलँडचा एस-एक्स असेल, रोलँडचा एस-एक्स प्रो जो न्यू व्हर्जन मध्ये आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा मित्रांनो. धन्यवाद.